नमस्कार, मी वनितास किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे व गॅस चालू करत आहे. आता त्यात 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होईपर्यंत आपण त्यात थोडीशी 2 ते 4 पाने कढीपत्त्याची टाकूया. कढीपत्त्याची पाने तडतडली की त्यात 1 छोटा चमचा राई तडतडली की त्यात छोटा चमचा जिरं टाकूया. जिरं पण असं फुलायला लागलं की त्यात आपण थोडासा चिमूटभर हिंग टाकूया. आणि मग नंतर मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या हिरव्या मिरच्या टाकूया. आणि कांदा, एक मोठा कांदा मी चिरलेला होता तो टाकलेला आहे. आणि तो कांदा आपला चांगला परतून घेऊया. असं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आणि मग त्यात चांगला कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात टोमॅटो टाकूया. आणि तो पण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आणि त्याच्यात ते मऊ व्हायसाठी आपण त्याच्यात 1 चमचा मीठ टाकलेला आहे. आणि चांगलं असं परतून घेऊया. मीठ टाकलं की ते लगेच मऊ कांदा आणि टोमॅटो मऊ पडतो. मग ते शिजायला वेळ लागत नाही. मग ते आपण थोडंसं अजून परतून घेऊया. आता त्यात मी अर्धा छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. ती सुद्धा परतून घेऊया छान. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. आता ते परतलं की जे मी घरी मसाला तयार केला आहे ते भाजलेलं सुक्का कांदा खोबऱ्याचा मसाला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यातला 1 चमचा मी त्यात टाकलेला आहे. हा मसाला मी घरी तयार केला की त्याचे 8-10 दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहते, ते खराब होत नाही. चला आपण ते वाटण टाकून परतलेलं. आता त्याच्या अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड टाकून परतूया. आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. आणि जो थोडासा उगाच छोटा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे मटकीमध्ये. आणि थोडासा मी होममेड जो घरी गरम मसाला बनवला ना तो टाकलेला. आता त्याला छान असं परतून घेऊया. जो मी घरात गरम मसाला बनवलेला आहे त्याला खूप छान चव येते आणि त्याचं सुगंधही खूप छान येते. तर आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून अजून थोडं परतून घेऊया. आता परतून झालं की त्यात जी मोड आलेली मटकी होती ना ती सुद्धा टाकून परतून घेऊया 1 मिनटं. छान अशी एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. त्यामध्येच आपण सगळं चांगलं परतून घेऊया. ती मटकी टाकलेली आहे त्याच्यात ती बघा, अशी मटकी करून बघा. एकदम कमी साहित्यात मी बनवलेली आहे आणि छान झालेली आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे परतून झालेलं आहे. आता त्यात मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे. कारण की मटकी आपल्याला थोडी मटकी काय शिजते लगेच, पण थोडंसं अर्धी वाटी त्यात पाणी टाकून परत परतून घेतलेलं आहे. आता ते आपण सगळ्या बाजूंनी चांगले परतून घेतलेले आहे. आणि गॅसची फ्लेम मिडियमच आहे. आता त्याच्यावर थोडा वेळ 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून आपण मटकी शिजेपर्यंत झाली. आपली 2 मिनटं झालेली आहे. आता आपली मटकी छान शिजली. मटकी शिजायला वेळ लागत नाही. बघा किती छान शिजून तयार झालेली आहे बघा.
सगळं व्यवस्थित छान झालेले आहे. बघा तुम्ही अशी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. झाले आता आपली मटकी तयार झालेली आहे. शिजून तयार झालेली आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करूया. झाले आपली मटकी तयार. बघा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही असं करून बघा. ही आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.